आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. त्याच्यानंतर आपण पाहिला तर आपल्या संघासाठी देखील अतिशय चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलंय. परंतु यावेळेस गोलंदाजी क्रमवरती गोलंदाज जयेश तारवी, मला वाटतं जयेश डुकले येणार होते परंतु जयेश तारवे आलेत. सध्या आमचे सहकारी समालोचक मित्र जयेश डुकले इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जयेश, पहिलाच बॉल ऑन साइडला, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, चौकार. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी इरादे स्पष्ट केलेत कल्पित सापटेनं. चेंडूला पाठवला सीमारेषा बाहेर, 4 धावा करता. यावेळेस हो जंटल पुश करायचं होतं या ठिकाणी, परंतु थोडासा बॉल आपण हवेमध्ये पाहिला होता या ठिकाणी. एक सिंगल धाव मात्र कंप्लीट होतो. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. सुरुवात चांगली झाल्या. चौकारानं कल्पेशनं देखील अकाउंट आपलं ओपन केलंय. जयेशचा पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल होता. समोरच्या दिशेनं ऑफ ड्राईव्हचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. एक सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर निश्चितच जास्तीत जास्त फटके गॅप मध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळत आहेत. कल्पेश आहे ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस पुढे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. चेंडूला पाठवलाय थेट डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार आला हा षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतो सुनीलजी पागी यांचं आगमन झालंय आणि नुकताच झालेल्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांनी देखील केला. हे षटक झाल्यानंतर त्यांना देखील आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. टॉस डिलीवरी, आबाइल मुझे मार, एक गेंद जाएगी डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर, सीधा 6 रन के लिए षटकार. षटकातील पुढचा बॉल, काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला मात्र जंटल पुश केलंय. मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. सुरुवात खूप चांगली केली कल्पेश सापटेनं. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. बाबू महाली अँड विलास वाढाण आणि बाबू महाली यांना विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरता त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचा आहे. या 2 हस्तींच्या माध्यमातून हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. तेच बाबूदादा आणि विलासदादा वाढाण यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. झालेल्या मॅच मध्ये सुनील पागे यांनी जबरदस्त परफॉर्मन्स केला आणि त्यांना मात्र या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. विलास वाढाण दादा आहेत आणि त्यानंतर बाबू महाले देखील आहेत. विलासदादा वाढाण यांच्या माध्यमातून हे सुंदर गोल्ड मेडल प्रदान केलं जातं. त्याच्यानंतर बाबूदादा महाले यांच्याकडनं ही कोल्ड्रिंकची बॉटल आणि आणखी केली देखील आहेत. क्या बात आहे, काय स्माइल पाहायला मिळते सुनील पागे यांच्या चेहऱ्यावरती. तर हे होते सुनील पागे, त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला अगोदरच्या मॅच मध्ये. विजय चौधरीचा हा पहिला बॉल अतिशय वेगवान होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मात्र कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 20 आकड्यावरती.
आज या ठिकाणी आपण पाहिलं तर कल्पेश सापटे काय जबरदस्त खेळ करतोय. सुरुवात खूप चांगली केली. कमबॅक या ठिकाणी करावा लागेल विजय चौधरी या बॉलरला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जयेश तारवीच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग केली कल्पेशनं आणि सुसज्ज धाव फलकावरती जरूर त्याने नेऊन ठेवलं. 19 धावा खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये जयेश तारवी या गोलंदाजानं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विजय चौधरी या बॉलरला. करण आहे ऑन स्ट्राईक वरती. करणनं देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. यावेळेस हा डॉट बॉल येतोय. जवळजवळ आपण पाहिला तर 8वा बॉल हा डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये एकही डॉट बॉल आला नव्हता. विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल विलासदादा वाडान यांच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल दा मात्र कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 21 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ओ हो, झेल होता, झेल पकडायला हवा होता, परंतु चेंडू जातो एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार आला हा चौकार. संधी या ठिकाणी बनवली होती गोलंदाज विजयनं, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर विनय वाटत होते त्या ठिकाणी, त्याच्याकडनं झाली आहे चुकी. कदाचित जयेश डुकले त्या ठिकाणी असती तर हा झेल मात्र पकडला असता, असा इशारा त्यांनी देखील केला या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. अपटकर बॉल पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकललंय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार आलाय आणखी एक हा दर्जेदार क्वालिटीचा केबीएम चौकार. 4. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा भीमर चेंडू हाताळला गेला. एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय विजयनं. भीमर चेंडू फ्रीड असणार आहे. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला बॉल हा या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकाची झाली या समाप्ती. षटक समाप्ती, दुसरं षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 15.50च्या सरासरीनं सध्या तरी धाव फलक चालू ठेवलं या ठिकाणी. आणि गावदेव स्फूट चिंचोटी पाटीलपाडा टीमनं सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिला तर चांगली सुरुवात जरूर पाहायला मिळते आहे. मला बॅट नाही माहिती आता केलेला ते मी बॅट वापरतो. आज मॅच आहे आमची 2 जिंकले. गेनी गे हा थोडा क्रॉस केला उजवी साइडला कोणचे काय बॅट हा ती बॅट ती कशाला दिले त्याला त्याला फोन करून सांग विजयचा बॅट दिसते. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे ऑन साइडला. मिळतील या ठिकाणी 2.
इस बार जयेश डुकले मैदान के अंदर गेंदबाजी करने आए हैं तो विकेट चटकाएंगे। सोचने वाली बात है। गेम चेंजर खिलाड़ी है जयेश डुकले। ये देखिए स्टाइल के साथ गेंदबाजी करते हुए। ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर सुंदर चेंडूची हाताळणी केली होती। कदाचित नॉन स्ट्राइक एंड वरती चेंडू जर आला असता तर विकेट आणण्याची दाट शक्यता होती। पहिल्या 2 बॉल वरती 4 धावा खर्च केलेत। 2 टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 35। लेग ब्रेक करण्यासाठी माहिर आहे हा गोलंदाज। माईक मध्ये तर निश्चितच खूप काही त्याच्या माध्यमातून ऐकायला मिळतं, परंतु यावेळेस गोलंदाजीमध्ये हो चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, संधी बनवले, पकडला जाईल की काय झेल। ओ हो या ठिकाणी आपण पाहिलं तर खरा प्रदर्शन कंबरेवरती हात गेलेत जयेशचे देखील आणि जयेश तारवीचे देखील डोक्यावरती हात गेलेत। पकडायला हवा होता हा झेल। जयेश डुकलेने संधी बनवली होती, परंतु पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अटॅम्प मध्ये मात्र झेल त्या ठिकाणी सुटला गेला। जीवनदान मिळाले गेले कल्पेशला। कदाचित या ठिकाणी झेल पकडला असता तर निश्चितच वापसी करू शकलं असता या ठिकाणी, परंतु पुन्हा एकदा 2 धावा मात्र कंप्लीट केलेत। बुमराह जैसी स्टाईल रगले। त्यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर वाईट आहे। झेल सुटलाय, थोडेसे नाराज दिसतायत गोलंदाज जयेश। तीन चेंडूचा खेळ मात्र झालाय। धावसंख्या आपण पाहिली तर डेंजर झोन मध्ये प्रवेश करते। 41-41। यावेळेस आपण पाहतोय अजून एक हा वाईट बॉल अतिरिक्त करण्याचा प्रयत्न केला होता। लेग ब्रेकचा मारा निश्चितच करण्याचा प्रयत्न 2 वेळा मात्र या ठिकाणी केला होता। आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने बॉल वळवण्याचा त्याने प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आपण पाहिला तर डाव्या स्टेजच्या बाहेर मात्र जाताना जरूर पाहायला मिळाला। आता मात्र पुन्हा एकदा अँगल चेंज केलाय, ओव्हर द विकेट न चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय। यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा हवेमध्ये शॉट एक्झिक्यूट केलाय, परंतु यावेळेस देखील झेल झाली आहे ड्रॉप। गोलंदाज करेल तर करेल काय। बॉलिंग चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षकांचा साथ मात्र मिळत नाहीये। पुन्हा एकदा 2 धावा मात्र होत आहेत। गोलंदाज जयेश टुकले थोडेसे नाराज आहेत। 12 मध्ये 36 धावसंख्येवरती खेळतोय कल्पेश सापटे आणि 5 मध्ये 4 बनवलेत करणनं देखील। चांगली धावसंख्या धावफलकावरती 44 धावा आपल्याला पाहायला मिळतात। षटकातील पुढचा बॉल। यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये हा फटका खेळला गेलाय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर, षटकार। धन्यवाद। जयेशच्या विरोधामध्ये या ठिकाणी करणनं देखील आपला खेळ मात्र दाखवायला सुरुवात केली आहे। त्यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची हलकीशी एज। 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट। 2 टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 52 या कड्यावरती। जवळ तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न होतोय। जयेश डुकलेच्या माध्यमातून ते षटक टाकण्यात आलं। आता मात्र बघूया तिसरं षटक कुठला गोलंदाज या ठिकाणी टाकण्यासाठी पुढे येतोय। आज आपण या ठिकाणी पाहिलं तर गोलंदाजांकडनं थोडंसं खराब प्रदर्शन झालं गेलं। तिसऱ्या षटकामध्ये जयेशने मात्र संधी मिळवली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये। एक झेल आपण पाहिला तर विजयच्या षटकामध्ये देखील प्रस्थापित झाला होता, परंतु तो झेल देखील ड्रॉप झाला।
आज फिल्डिंग पोझिशन मध्ये थोडीशी खराब कामगिरी राहिली आहे या ठिकाणी श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा टीमची. यावेळेस चौथं षटक बघूया कुठल्या गोलंदाजाकडनं टाकण्यात येते या ठिकाणी. धाव फलकावरती सध्या तरी 52 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 12 मध्ये बनवल्या 36 कल्पेश सापटेनं. बॅटिंग कार्ड आपण पाहिला तर खूप चांगला पाहायला मिळतो. 7 या बॉल वरती निश्चितच बनवले तर 12 करण बकलीनं देखील. आता मात्र चौथं षटक टाकण्याकरता जयेशच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर जयेश तारवीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 19, विजय चौधरीच्या ओव्हरमध्ये 12, जयेश डुकलेच्या ओव्हरमध्ये 21. यावेळेस आपण पाहिलं तर हिट विकेट च्या स्वरूपामध्ये कल्पेश सापटे मात्र या ठिकाणी बाद झालाय. आता मात्र थोडीशी शांतता या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल का असा प्रश्नचिन्ह निर्माण जरूर झालाय. कारण कल्पेश सापटेची विकेट मात्र डाऊन झालाय. परंतु मैदानाच्या आतमध्ये आणखी एक बॅटर आपण पाहिला तर मंगेश हा इन होतोय. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर पार्टनरशिप खूप चांगली झाली होती. 3 ओव्हर मध्ये कल्पेश आणि करण मध्ये 52 धावांची पार्टनरशिप देखील आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. आता मात्र चौथं षटक टाकण्याकरता लोकेश आलाय आणि पहिल्या बॉल वरती त्याला हिट विकेटच्या स्वरूपामध्ये कल्पेशची विकेट मात्र मिळाले गेले. मैदानाच्या आतमध्ये मंगेश बगली इन होतोय. मंगेश देखील एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. चांगला परफॉर्मन्स तो देखील सातत्याने देत असतो मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल उडवलाय परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल मात्र पकडली गेली आहे. अगोदर पंच रिव्ह्यू घेतला होता का बॅटिंग करणाऱ्या टीम? नाही. तर हाईट फॅक्टर आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे कारण झेल तर मात्र त्या ठिकाणी पकडले. फेअर डिलिव्हरी आहे अगदी. 6 आहे का सर? यस, स्मार्ट शिम्यारेच्या बाहेर झेल पकडलाय. आम्हाला असं वाटलं होतं या ठिकाणी की मग विकेट आहे की काय. यावेळेस आपण पाहिलं तर हा बिमर चेंडू बॅटरला बिमार करण्याच्या इराद्यामध्ये हा टाकला होता. आज झालंय तर झालंय काय. बॉलिंगचा दर्जा खूप वेगळा पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की जयेश डुकले काहीतरी गेम प्लॅनिंग या ठिकाणी करेल. आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमनं मात्र एक रिव्ह्यू जो आहे तो गमावला. पुन्हा एकदा त्यांना मात्र रिव्ह्यू घेता येणार नाहीये. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर वाईट आहे. पुन्हा एकदा टाकावा लागेल. धावफलक आपण पाहिलं तर सध्या तरी डेंजर झोन मध्ये पाहायला मिळतं या ठिकाणी. 62 या आकड्यावरती जयेश सोबत यावेळेस चर्चा झाली होती. त्यावेळेस त्यांनी सांगलं होतं 40च्या आतमध्ये त्यांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळते कारण गोलंदाजी थोडीशी खराब झाली आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट. परंतु वाईट आहे की मग नाही याच्यासाठी आता मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय.
फेअर डिलिव्हरी असणार आहे. अगदी स्टंपच्या वरून हा चेंडू मात्र लँड झालाय. आपण रिप्ले मध्ये देखील पाहू शकता कशा पद्धतीने हा बॉल या ठिकाणी रिलीज केला होता. टीव्ही स्क्रीन वरती दाखवलं जातं देखील आणि रिव्ह्यू जो आहे तो सक्सेसफुल झालाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू देखील चांगला आहे. म्हणजेच बॅक टू बॅक या ठिकाणी आपण पाहिलं तर दोन चेंडू आता मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये येत आहेत. चेंडू फेकून झालेत 4. अजून सुद्धा 2 बॉल बाकी असतील. पहिल्या ओव्हरमध्ये 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12, तिसऱ्या ओव्हरमध्ये 21 आणि आता मात्र हे एक यशस्वी षटक या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक षटकार जरूर आलाय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे आणि धावा देखील येतील चांगल्या. कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने हा चेंडू मात्र सीमा रेषेच्या पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळाला. मंगेशच्या बॅट मध्ये येतो हा षटकार. धन्यवाद. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. ऑन साइडला एकदा वेगाने पूर्ण केली आहे आणि या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचले. ते म्हणजेच 70च्या घरामध्ये 70 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि लक्ष असणार आहे 71 धावेचं. बघूया कशा पद्धतीची बॅटिंग या ठिकाणी केली जाईल. गोलंदाजी तर खराब राहिली. बॅटिंग कार्ड आपण पाहिला तर कल्पेश सापटेने बनवल्या 13 मध्ये 36, करण भगलीनं बनवल्या 7 मध्ये 12, मंगेश भगलीनं बनवल्या 6 मध्ये 16. हा बॅटिंग कार्ड आपण पाहिला. तर आता मात्र आपण बॉलिंग कार्ड पाहूया. जयेश तारवीच्या षटकामध्ये रन्स आल्या 19, विशाल नाही तर विजय चौधरीच्या ओव्हरमध्ये रन्स आल्या 12, जयेश टुकळेच्या ओव्हरमध्ये रन्स आले 21 आणि लोकेश जाधवच्या ओव्हरमध्ये रन आल्यात 18. एक आपण षटक पाहिलं तर विजय चौधरीचं चांगला षटक जरूर पाहायला मिळेल. त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक संधी बनवली होती परंतु कॅच मात्र झाली आहे ड्रॉप. परंतु त्याच्यानंतर जयेशच्या ओव्हरमध्ये देखील 2 वेळा संधी प्राप्त झाली होती, 2 वेळा झेल मात्र झाले ड्रॉप. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अगदी 24 बॉलमध्ये 70 धावा बनवलेत 3 बॅटरनं आणि जवळजवळ 71चं लक्ष मात्र पूर्ण करावं लागेल. घेऊया आपण छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. माझीच हौस वाली श्रीवल्ली भैयाला घेऊन पल्ली, माझीच निवड चुकली श्रीवल्ली भैयाला घेऊन पल्ली. बायका नसतात सेमा पण माझ्या वालीनं केला तो बेमा. केला तो मीटर जसा सैराट लावून गेली माझी ती वाट. आता जाऊन सांगा घरी तिचे पल्ली ती बायको भयाक पिछे. आता जाऊन सांगा घरी तिचे ती बायको भयाक पिछे. तिच्या मुलं झालंय डोक्याला टेन्शन फार. माझीच हौस वाली श्रीवल्ली भैयाला घेऊन पल्ली, माझीच निवड चुकली श्रीवल्ली भैयाला घेऊन पल्ली.
धन्यवाद अडीचशे, धन्यवाद. मोठं टार्गेट आहे आणि मोठ्या टार्गेटचा पाठलाग अगदी दणक्यामध्ये करावा लागेल. सुरुवात आपण पाहिली तर चांगल्या पॉझिटिव्ह विचारानं मात्र या ठिकाणी जरूर करावा लागेल. 71चं टार्गेट आहे 24 बॉल मध्ये आणि या 24 बॉल मध्ये 71 धावा पूर्ण करण्यासाठी दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन ब्रदर्स जयेश तारवी अँड ऋषिकेश तारवी. आक्रमण रूप धारण करावं लागेल. भरपूर धावा धावफलकात लागल्या गेल्या. जवळजवळ 71चं लक्ष आहे आणि या 71 धावांचा पाठलाग जर पूर्ण करायचा असेल तर सुरुवात मात्र दणक्यामध्ये करावी लागेल. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर आमचे दांडेकर दांडे घेऊन आलेत. कमबॅक केलं या ठिकाणी अंपायरच्या भूमिकेमध्ये. निश्चितच मॅच खेळण्यासाठी बाहेर गेले होते. कल्पेश षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. दोन बॅटर आपण या ठिकाणी पाहिले तर पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश तारवी आणि जयेश तारवी दोन बंधू आहेत आणि सातत्याने बंधूंची जोडी देखील चांगली कामगिरी करताना आपण अनेकदा पाहिले त्यांना देखील. पहिला बॉल ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. एक सिंगल धाव मात्र पहिल्या बॉल वरती कंप्लीट केली गेली. सुरुवात एका धावेने या ठिकाणी झाल्या परंतु ज्या वेळेस बॅटिंग करत होती चिंचोटी टीम त्यावेळेस कल्पेशने मात्र चौकारानं सुरुवात केली होती. काय जबरदस्त गॅप मध्ये फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते. लेदर क्रिकेट देखील त्याच्या माध्यमातून चांगलं खेळताना पण त्याला देखील पाहिले. अनेक धडे त्याने देखील गिरवलेत कारण त्यांचे वडील आपण पाहिले तर एक जबरदस्त क्रिकेटर होते. त्यांचं नाव देखील आवर्जून घेईन कारण ते देखील वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे महत्त्वपूर्ण सदस्य होते. त्यांच्या माध्यमातून देखील अनेक क्रिकेट या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये होताना आपण जरूर पाहिलं. कल्पेश यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता जयेश तारवीनं परंतु प्रोटेक्शन होतं. लॉंग ऑफला पकडला जातो झेल आणि समाप्त झाला. जयेश तारवी ह्याचा देखील खेळ आउट. तुझ्या माझ्या इष्टाची अजून आहे चर्चा तशी तू माझी अर्जी आणि मी ग तुझं परीक्षा जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी घरच्या नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा. एवढा प्यार करस काय मी नाही ठकवा दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल करत जा दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल करत जा. धन्यवाद धन्यवाद. आज जबरदस्त धूम या ठिकाणी ऐकायला मिळाली. कल्पेश वज्रे सध्या खुश दिसत आहेत. हे गाणं ऐकून आमच्यासोबत गुणलेखमाचं काम करतायत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू पायामध्ये टाकला होता परंतु तेवढ्याच जबरदस्त अंदाजाने हा शॉट मात्र केला होता मिड विकेटला गणेश हॅडल परंतु त्याचा देखील झेल पकडला जातो. आणखी एका विकेटचं पतन या ठिकाणी. आता मात्र विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती आहे कल्पेश. कदाचित या ठिकाणी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर मग आमची A1 जोडी अनंत महाली साहेब आणि अंकुशी भीमरा यांच्या माध्यमातून 500 अँड त्यानंतर आपण पाहिलं तर क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातवीच्या वतीनं देखील 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कदाचित विलासदादा देखील आहे त्यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक लागवलं जाईल का सर. 500चं त्यांच्याकडनं देखील आहे विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आणि ती संधी या ठिकाणी पूर्ण केली जाईल का. विलास दादांना जेव्हा जेव्हा आम्ही आवाज दिला तेव्हा तेव्हा मात्र त्यांच्याकडनं पारितोषिक लागलं गेलंय. विकेटची अटॅक पूर्ण केली जाईल का. यावेळेस आपण पाहिला तर झेल निर्माण झाली होती परंतु
नो मॅन लँड्स मध्ये यावेळेस हा चेंडू मात्र डिलिव्हर झाला. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. इक्के दुक्के से काम चलने वाला नहीं है मैदान के अंदर. बड़े लक्ष्य का पीछा करना है तो मैदान के अंदर बड़े शॉट लगाने पड़ेंगे. इस बार ये घूमती हुई गेंद मैदान के अंदर देखी थी हमने. टिप्पा खाने के बाद स्टंप के बाहर निकलने वाली गेंद थी. अब रिप्ले में देख सकते हैं किस तरह ये गेंद डाली थी मैदान के अंदर कल्पेश साप्टेन. इस गेंदबाज ने हल्की सी घूमती हुई गेंद थी. इस बार यॉर्कर का प्रयास यहाँ पे किया था गेंदबाज ने, लेकिन 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ टीम का टोटल जा पहुंचा है 3 रन पे. चांगला खेळ या ठिकाणी जरूर पाहायला मिळतो. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला आहे. धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा. थोडीशी बिकट परिस्थिती या ठिकाणी केली आहे श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा टीमची. आज जयेश डुकले फुल फॉर्म मध्ये होते. प्रॅक्टिस खूप केली होती 4 दिवस या मैदानावरती, परंतु त्याचं फल मिळालं नाहीये. संधी बनवली होती, त्याच्या बॉलिंग मध्ये संधी तयार केली होती त्याने, परंतु शतरक्षकांचा साथ थोडासा अपूर्ण मिळाला गेला आणि त्याच्यानंतर पुढच्या बॉल वरती त्याला देखील मार पडला गेला. चला घाई करा. फिल्डिंग पोझिशन मध्ये निश्चितच थोडासा बदलाव वारंवार केला जातो, कारण लेफ्ट अँड रायटी कॉम्बिनेशन असल्यामुळे वारंवार फील्ड पोझिशन मध्ये देखील बदलाव करावा लागतो. गोलंदाज वैभव, यावेळेस पहिलाच बॉल वैभवचा आपण या ठिकाणी पाहिला तर डिक्लेरेशन झोन मध्ये रवाना झालाय. मिळेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 4च्या घरामध्ये. 4 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहिलं तर हा एकतर्फी सामना होताना या ठिकाणी दिसतोय, कारण अजून सुद्धा धावांचा प्रवास आपण पाहिला तर खूप लांब आहे. 71 धावा बनवायचे, फक्त धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 4. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे ऑन साइडला. करण त्या ठिकाणी आलाय. करणच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 टीमची टोटल जाऊन बसली ती म्हणजेच 6 आकड्यावरती. एक पॉझिटिव्ह विचार मनामध्ये निश्चितच घ्यावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि मोठे फटके या ठिकाणी पेश करावे लागतील. यावेळेस आपण पाहिला तर शॉर्ट पिच बॉल होता, हुक केलं होतं बॉलला, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू रवाना झालाय. मिळेल फक्त एक सिंगल. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. धावफलक स्थिर आहे, ते म्हणजे 7 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकात चेंडू फेकून झाले 4. 1-2-1-0 अशा धावा निश्चितच आल्या त्या षटकामध्ये. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर हा वाईट आहे. वाईट न मात्र धावफलक पुढे सरकत जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. या ठिकाणी आपण पाहिलं शुभागमन झालंय, ते म्हणजेच वैभवजी भोईर यानं त्यांच्यासोबत त्यांचे मित्र देखील आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागत आहे या क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकामध्ये. पुन्हा एकदा एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 9 या आकड्यावरती. याच मैदानावरती आणखी एक क्रिकेटचा मोठा बिग शो आपण पाहणार आहोत. 30-31-1-2 ही डेट आहे.
टेन्शनवरची मात्रा आणि क्रिकेटच्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपण पाहणार आहोत सातिवली प्रीमियर लीगची मोठी यात्रा. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर वाईट आहे. वाईटनं धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. आज इन ॲक्शन मध्ये आपण एकंदर 12 संघ पाहिलेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फटका सुंदर आहे. ऑन साईडला कल्पेश सापटे त्या ठिकाणी होते. चेंडूला उचलतायत, चेंडूची फेकी करतायत. त्यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मात्र पुन्हा एकदा कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलंय 11च्या घरामध्ये. पूर्णपणे बॅकफुटवरती संघाला नेऊन ठेवलंय श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा टीमला. यावेळेस सुरुवातीला आपण पाहिलं तर बॉलिंगवरती अटॅक केला कल्पेश, करण अँड मंगेशनं. आता मात्र त्यांच्याकडनं बॉलिंग परफॉर्मन्स देखील खूप चांगला होतो. म्हणजेच पूर्णपणे बांधून ठेवलंय. कंपॅरिझन आपण पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये होत्या 21 बॅटिंग करत होते ज्यावेळेस चिंचोटी टीम. परंतु यावेळेस आपण पाहतोय 11 वरती 2 गडी बाद अशी परिस्थिती पाहायला मिळतोय. 2 ओव्हरमध्ये 12 बॉलमध्ये 60 रन्स अजून हे जिंकण्यासाठी हवेत. भरपूर मोठा पल्ला आहे अजून सुद्धा. मित्र म्हणेन पूर्णपणे हा मॅच जिंकलाय गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा टीमने. कारण 12 चेंडूमध्ये 60 धावा करणं थोडंसं पॉसिबल नाही आहे, इम्पॉसिबल वाटतंय हे मिशन. पण ते क्रिकेट आहे, पाहूया काय घडेल काय बिघडेल. यावेळेस फटका सुंदर आहे. पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑफ ऑन लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. मैदानाच्या बाहेर झेल पकडलाय का? यस, ज्यांनी झेल पकडल्या त्यांनी या. तुमच्याकरता देखील 200चा कॅश प्राइज आहे. 200 रुपये तुम्हाला देखील मिळतील. कारण मैदानाच्या बाहेर झेल पकडला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या ठिकाणी 2 धाव पूर्ण केलेत. अनंता महाली गावदेवी ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर अशोकजी बिंद्रा यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि नरेंद्र कुवरा यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अनलिमिटेड एक कॅश प्राइज आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका झालाय. 2 शतरक्षक पुढे आले होते झेल पकडण्यासाठी. काय जबरदस्त परफॉर्मन्स केला. धोबी देखील कपड्यावरती थोडस मार कमी मारत असेल, परंतु यावेळेस ज्या बॅटरनं श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा टीमच्या बॉलरला जे धुतलंय ना, लाजबाब. खूप धावा खर्च केल्या. विजय चौधरी याला सोडलं तर मग बाकीच्या 3 बॉलरला खूप धावा खर्च केल्या या ठिकाणी. सर्वात जास्त जयेश डुकलेला धावा मात्र या ठिकाणी खर्च केल्यात. आज कदाचित जेवणार देखील नाही आहेत. यावेळेस आणखी एक षटकार या ठिकाणी पेश केलाय. असे फटके सुरुवातीला यायला हवे होते. सुरुवातीला जर असे फटके आले असते तर निश्चितच चांगल्या धावा धावफलकावरती आल्या असत्या. परंतु अजून मॅच संपलेला नाहीये. टीव्ही ऑन ठेवा, कारण लढाई चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट पिच बॉल होता, हुक केलाय लॉंग लेगच्या दिशेनं. 1 बाउन्सर चेंडूला फील्ड केलं जाईल, परंतु त्या अगोदर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 29 आकड्यावरती. अजून सुद्धा निम्मा पल्ला पार झाला नाहीये. आणि षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं देखील संपन्न झालं. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 6 आणि 6 मध्ये जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. चला थोडीशी घाई करा, कारण यानंतर आपण पाहणार आहोत एक दंतस्फोट पागीपाडा अँड विजयी संघ म्हणजे सुनील पागी सरांचा संघ आपण पाहणार आहोत.
काय त्यांनी देखील मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतलाय. परंतु यानंतर कल्पेश वर्सेस सुनील भागे असा मॅच जरूर पाहायला मिळेल, कारण हे मिशन इम्पॉसिबल वाटते या ठिकाणी. पॉसिबल होण्यासाठी थोडीशी अडचण जरूर निर्माण झाले, कारण 6 मध्ये बनवायचे आहेत 42-42, म्हणजेच 100% मॅच जिंकलाय तो म्हणजेच आई गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा टीमनं, असं आपण म्हणू शकतो. फक्त औपचारिकता या ठिकाणी बाकी आहे. यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट पिच बॉल होता. मैदान के चारों तरफ धुआं धुआं सा लग रहा है. कहाँ पे तो शायद आग लगा है. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका. विनयकडनं चांगली बॅटिंग झाली आहे, परंतु सुरुवातीला जर अशी बॅटिंग झाली असती तर मात्र जो लक्ष्य पूर्ण करायचं होता त्या लक्ष्याकडे निश्चितच वाटचाल झाली असती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर फटका मिसटाइम झाला. एक सिंगल धाव ठिकाणी कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 35च्या घरामध्ये. आता मात्र निम्मा पल्ला पार झालाय. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून सुद्धा आपण पाहिलं तर 36 धावांची आवश्यकता असणार आहे या मॅच मध्ये. गोलंदाज आपण पाहिला तर शैलेश शेलार. ये देखिए स्विचिटचा फटका आणि हा षटकार या ठिकाणी पेश केलाय ऋषिकेशनं. जी सुरुवात व्हायला हवी होती ती झाली नाहीये. शेवटला मात्र फटके चांगले येत आहेत. असे फटके सुरुवातीला यायला आले असते तो अजून एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. एक सिंगल मिळेल. अजून सुद्धा एका चेंडूचा खेळ बाकी आहे. औपचारिकता बाकी आहे, दुसरं काही नाहीये. धावसंख्या झाली आहे ती 42. अजूनही जवळजवळ 30 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. एका बॉल मध्ये शैलेश शेलारचं हे शेवटचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. हा वाईड बॉल. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे इनफिल्डच्या वरून. चेंडू जाईल कव्हर पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार आला हा शौकार आणि धावसंख्या आपण पाहिले तर जाऊन पोहोचली ती म्हणजेच 47-47 आकड्यावरती. जयेश डुकलेला आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीन वरती कशा प्रकारे त्यांचा मूड ऑफ आहे. नाराज दिसतायत. हलकीची स्माइल येते परंतु वरून ही स्माइल दाखवली जाते, परंतु आतमध्ये जे दुःख आहे ना ते कोणाला सांगणार. ओके, नेक्स्ट मॅच मध्ये बदला घेतला जाईल असं त्यांच्याकडनं या ठिकाणी सांगितलं गेलंय. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, अनिश्चिततेने भरलेला क्रिकेट. निश्चितच चांगली लढत, मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, परंतु चांगल्या धावा या ठिकाणी बनवण्यामध्ये यशस्वी झाला संघ तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा. आणि थोडासा मागे राहिला त्या धावांचा पिछा करत असताना.
श्री साईदत्त स्पोर्ट काजूपाडा. हार जीत आहे मित्रांनो, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. एका टीमला मात्र हरावंच लागतं.